साधारणपणे एप्रिल महिन्याच्या पुढे आपल्याला मिरचीला बाजारभाव हा टिकून राहतो. जे विक्रमी उत्पादन जे आपण म्हणतो 25-30 टन प्रति एकर जे शेतकरी उत्पादन घेत असतात, तर ते तुम्हाला साधारण जूनच्या वेळेस लागवड केली तर त्याला पण त्याला बाजारभाव मिळणार नाही. मग जूनची लागवड टाळून जर आपण इतर हंगामामध्ये लागवड केली तर आपल्याला बाजारभावाची शाश्वती. पण फार थंडी आणि फार उष्णता या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या कीड रोगाच्या समस्या आहेत तर त्याची काळजी किंवा त्याच्याबद्दलची दक्षता ही घ्यावी लागेल. रात्रीचं तापमान खूप कमी असेल, म्हणजे अगदी 15-16 डिग्री 13 डिग्रीपर्यंत येत असेल, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मिरचीची फळधारणा कमी होते. तुमच्या उत्पादनाचं यश तुमच्या त्या रोपांवर असतं. बरोबर. शेतकरी म्हणतात गोजा झालाय किंवा कोकडा झालाय, खरं व्हायरस त्याला कारणीभूत नसून आपलं रोपाचं जो काही दर्जा आहे किंवा रोपाची मुळी ती त्याला कारणीभूत आहे. शक्य होईल तिथं तुम्ही चौकोनी कपाचा ट्रे वापरा, गोल कपाचा ट्रे शक्यतो मिरचीसाठी तरी टाळा. नर्सरीमध्ये रोप बनवायला दिल्यानंतर 25-30 दिवसाचं रोप तुम्ही स्वीकारू नका. रोपाचं वय 35 दिवस असलं पाहिजे आणि मग हार्डनिंग न झालेलं रोप जर तुम्ही स्वीकारलं आणि जर तुमची लागवड एप्रिल मेची असेल तर तुम्हाला उत्पादनामध्ये धोका हा 100% ठरलेला. मल्चिंग का असावं तर जी आपल्याला मिरचीमध्ये सगळ्यात काय म्हणतो ना हमखास येणारी समस्या आहे फुलकड्यांची किंवा थ्रिप्सची, तर त्या थ्रिप्सला अटकाव होण्यासाठी आपल्याला मल्चिंगचा फायदा करून घ्यायचा. एका रोपाला 50 मिलीच फक्त पाणी लागतं, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. आता तुम्ही एक मुद्दा सांगितला की जो कप ठेवतात रोपांजवळ, तर ती सगळ्यात चुकीची पद्धत आहे असं मी मानतो. बाहेरून येणाऱ्या जे काही तापमान किंवा पाण्यापासून तुमच्या रोपाचं तुम्ही संरक्षण करताय, पण तुम्ही त्याला कप देऊन किंवा त्याला एक बाउंड्री देऊन रोपाच्या मुळीला एक तुम्ही सांगताय की याच्या बाहेर तुला जायचं. कोणताही वाण आपण उत्पादित करू, परंतु मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये ज्याला मागणी आहे तर त्या पैकीचा एकाचा विचार आपण केला तर ते जास्त संयुक्तिक राहील. सुरुवात जर आपली चांगली झाली तर आपल्याला उत्पादन किंवा शेवट आपला चांगला होणार आहे. त्याच्यामुळे सुरुवात चांगली करायची शेतकऱ्यांना. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला ॲग्रोस्टार ॲग्रो डॉक्टर अतुल टेमगिरे. शेतकरी बंधूंनो, आपण आज एक महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील महत्त्वाच्या भाजीपाला पिकाविषयी माहिती घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर तेजस सर. नमस्कार. जे काही आपलं म्हणजे भगिनी आहेत त्या घरी जेवण जे बनवतात आणि त्यातील महत्त्वाचा जो भाग आहे आणि त्याच्याशिवाय आपली भाजी जी आहे ती कंप्लीट होऊ शकत नाही, ते म्हणजे मिरची. ह्या मिरची पिकाविषयी आज आपण तेजस सरांकडून माहिती घेणार आहोत. भाजीपाला पिका असू दे किंवा फळ पिका असू दे, आपण जे लागवड करतो किंवा त्याचं उत्पादन घेतो त्याच्यामध्ये रेटची जी तफावत आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. फ्लक्च्युएशन आपण म्हणतो, मार्केट रेटचं जे फ्लक्च्युएशन आहे ते भाजीपाला पीक असू दे किंवा फळ पीक असू दे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं. परंतु मिरची हे असं एक पीक आहे त्याच्यामध्ये जे फ्लक्च्युएशन आहे हे फार कमी प्रमाणामध्ये असतं. खरी गोष्ट. म्हणजे शेतकरी वर्षभर मिरचीची लागवड करत असतात, पण त्यांना जो रेट आहे तो वर्षभर फार मोठ्या प्रमाणामध्ये रेटमध्ये तफावत येण्याचे चान्सेस जे आहेत ते फार कमी प्रमाणामध्ये असतात. त्याच्यामुळेच जो मिरची उत्पादक शेतकरी आहे त्याला मिरची उत्पादन केल्यानंतर त्याच्यामध्ये जो चांगल्या प्रकारचा जो नफा आहे तो शेतकरी कमवू शकतो. परंतु याच्यामध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, या समस्या जर तुम्ही आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचं सोल्युशन किंवा त्या समस्यांचं निराकरण जर करून दिलं तर निश्चितच आपला जो मिरची उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन जो आहे ते मिरची पिकातून घेऊ शकतो आणि त्याचा जो आर्थिक नफा आहे किंवा लाभ आहे तो आपल्या शेतकऱ्यांना निश्चितच मिळू शकतो. तुम्ही जे बोलले की शेतकऱ्याला तो जो काही मिरची उत्पन्नातून होणारा एक गॅरंटेड इन्कम म्हणतो तर ती राहते. त्याला कारण पण तसंच आहे की ज्यावेळेस तुम्ही मिरचीची तुलना इतर पिकांसोबत कराल, जे फळपीक मिरची सोबत टोमॅटोची केली तर आज मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भाव पडले टोमॅटोचे. बरोबर. आणि एक काळ होता म्हणजे गेल्याच वर्षी का टोमॅटोचे 200-250 रुपये किलोचे भाव होते. मग ही जी तफावत होते तर ती मिरचीला फार कमी प्रमाणात लागू होते. वर्षभर एक कॉन्स्टंट भाव म्हणू शकतो आपण, तर तो मिरचीचा राहतो. हा एक त्यातला फायदा. दुसरी याला बाबाशी की इतर पिकाच्या तुलनेत, म्हणजे उदाहरण तुम्ही कलिंगडासोबत तुलना केली, फुलकोबी सोबत जर तुलना केली मिरचीची, तर तिथं काय होतं एकदाच आपल्याला तोडणी, एकदाच हार्वेस्टिंग. मग तुम्ही ज्यावेळेस तुमचं पीक पक्वतेच्या अवस्थेत असेल, बाजारामध्ये त्याला मागणी किंवा त्याला भाव असेल तर तुमचे पैसे बनतात. परंतु जर समजा ती तोडणी मिरचीची साधारणपणे शेतकरी 4 पासून 6 पासून 8 तोड्यापर्यंत तोडणीचं नियोजन करतात, तर त्यातल्या कोणत्या ना कोणत्या 2 तोडणीला जरी चांगला भाव सापडला तरी केलेला खर्च, टाकलेलं भांडवल आणि त्यातून आपल्याला जो काही अपेक्षित नफा आहे तर तो त्यात होऊ शकतो. म्हणजे भावाची जी सरासरी आहे ती मिळते. बरोबर. आणि आता टोमॅटो बरोबर मी का तुलना केली तर टोमॅटोचं ज्यावेळेस तोडणीला येईल त्यावेळेस ते फळ तुम्हाला झाडावून तोडावंच लागेल.
तसं मिरचीचं फळ तुम्ही झाडावर 4-8 दिवस जरी ठेवलं तरी तरी काय त्याला अडचण त्याची क्वालिटीमध्ये फारशी काही बदल होणार नाही किंवा ते खराब व्हायची काही शक्यता नाही. मग टोमॅटोची तोडणी आपण साधारण आठवड्यातून 2 कधी गरज पडली तर 3 तोडण्या करतो. तसं मिरचीचं तुम्ही महिन्यातून 1 जरी तोडणी केली तरी पण तुमची मिरचीचं फळ काही खराब होणार नाही. झाडावर ते चांगलं राहील. मग अप्रत्यक्षपणे त्याचं स्टोरेज तुम्ही करू शकता. आणि आपण जर पाहिलं गुंटूर किंवा आंध्र च्या बाजूला, की तिथं मिरचीचं कोल्ड स्टोरेजमध्ये प्रॉपर साठवणूक केली जाते. म्हणजे ज्यावेळेस त्यांचा हंगाम असतो त्यावेळेस हंगामात काढलेली मिरची कोल्ड स्टोरेजला ठेवली जाते. आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस साधारणपणे एप्रिलपासून तर जून पर्यंत जे प्रचंड बाजारभाव असतात, म्हणजे 150-200 रुपयाची जी सरासरी किलोची, तर मग त्याचा फायदा मिळवण्यासाठी गुंटूरची मिरची बरोबर त्यावेळेस ते बाजारामध्ये आणत असतात. फक्त याच्यात एक होतं, की ताज्या मिरचीपेक्षा ती जास्त स्पर्धा करू शकत नाही. मग ताजी मिरची जर त्यावेळेस आपण बाजारात घेऊन आलो, तर निश्चितच आपल्याला त्या गुंटूर मिरचीपेक्षा चांगला उत्पादन किंवा भेटेल. चांगलं नफा, चांगला बाजारभाव आपल्याला मिळू शकतो. निश्चितच ते सर, म्हणजे अगदी सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगितलं की आपण जे वर्षभर मिरची जे पीक घेतो आहे आणि त्याच्यातून जसं आपण म्हटलो की मिरचीचा रेटची जी सरासरी आहे, हो. म्हणजे 4-5 पिकिंग जे आपण घेत असतो बरोबर. त्याच्यामधल्या 1-2 पिकिंगला जरी आपल्याला किंवा तोडणीला चांगला भाव जर मिळाला तर निश्चितच पूर्ण जे काही आपल्या मिरच्या उत्पादनाची जी सरासरी आहे ती त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला मिळू शकते आणि चांगलं उत्पादन आपला शेतकरी निश्चितच घेऊ शकतो. तर ते सर, आता मिरची हे पीक आता आपण म्हणतो की सर्व म्हणजे वर्षभरामध्ये आपण म्हणजे लावू शकतो. हो. तर त्याचं काही असं आहे की की हा स्पेसिफिक हंगामामध्ये जर लावली तर आपल्या शेतकऱ्यांना त्याचं अधिकचं उत्पादन किंवा रेट आपण म्हणतो असं काही आहे का? जसं आता आपण चर्चा केली, की साधारणपणे एप्रिल महिन्याच्या पुढे आपल्याला मिरचीला बाजारभाव हा टिकून राहतो. बरोबर. आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव पाहता तर तो ऑगस्टपर्यंत बाजारभाव एक चांगला राहतो. ऑगस्ट नंतर जे बाजारभाव पडतात त्याला कारण पण तसं आहे, की लोक किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे जूनमध्ये पाण्याची व्यवस्था असते. मग जूनपासून लागवडीचं जे प्रमाण वाढतं तर साधारणपणे त्यांची मिरची बाजारात यायला ऑगस्ट महिना हा येतो. मग जूनची लागवड टाळून जर आपण इतर हंगामामध्ये लागवड केली तर आपल्याला बाजारभावाची शाश्वती. मग आता याच्यात धोके काय, की जर समजा तुम्ही उन्हाळ्यात लागवड केली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात तापमान राहील. उदाहरण घ्या, की तुम्ही जानेवारी-फेब्रुवारीला जर लागवड केली तर उष्णता मोठ्या प्रमाणात राहील. तिथं तुम्हाला थ्रिप्सपासून आणि लाल कोळीपासून आपली मिरची वाचवायला लागेल आणि तिथं फळधारणा कमी होईल, म्हणजे उत्पादनात फरक पडेल. जर तुम्ही उन्हाळ्यात संपता लागवड केली म्हणजे सगळ्यात चांगलं बाजारभाव मिळणं आणि आपल्याला उत्पादन एक गॅरंटेड उत्पादन म्हणतो ते येण्याची जी शक्यता आहे, तर एप्रिल नंतर जर तुम्ही लागवड केली, मग तुम्ही कोणत्या विभागातून असाल, जसं की पश्चिम महाराष्ट्रात आहे तर एप्रिलमध्ये लागवड करायला काही हरकत नाही, कारण तिथं तापमान काय फार मोठ्या प्रमाणात जात नाही. जर तुम्ही मराठवाड्यात असाल तर मेच्या आसपास तुम्ही लागवड करायला काही हरकत नाही. मग एप्रिल मेची जी लागवड आहे तर तिचे कमीत कमी 2 किंवा 3 तोडे तुम्हाला जास्त बाजारभाव देऊ शकतात आणि नंतरचे तोडेमध्ये बाजारभाव पडण्याची शक्यता असते. जर समजा तुम्हाला लाल मिरची करायची तर लाल मिरची करत असताना मग पावसाच्या साधारण जुलै ऑगस्ट नंतर तुम्ही जरी लागवड केली तरी एखादा दुसरा तोडा तुम्ही हिरव्या मिरचीचा करून नंतरची मिरची वाळवण्यासाठी करू शकता. असं तुम्हाला मिरचीचं वर्षभरात उत्पादन घेता येतं. पण फार थंडी आणि फार उष्णता या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या कीड रोगाच्या समस्या आहेत तर त्याची काळजी किंवा त्याच्याबद्दलची दक्षता ही घ्यावी लागेल. आता सगळ्यात जास्त उत्पादनाची जर गोष्ट केली तर तुम्ही जूनच्या आसपास जर लागवड केली तर तुम्हाला उत्पादन प्रचंड येणार. म्हणजे विक्रमी उत्पादन जे आपण म्हणतो 25-30 टन प्रति एकर जे शेतकरी उत्पादन घेत असतात तर ते तुम्हाला साधारण जूनच्या वेळेस लागवड केली तर त्याला आहे. पण त्याला बाजारभाव मिळणार नाही पाहिजे तितका. मग त्या व्यतिरिक्त इतर जे काही ऑड सीजन म्हणतो आपण त्याला जर लागवड केली तर कदाचित उत्पादन आपलं मर्यादित राहील, पण आपल्याला बाजारभाव चांगले मिळतील. आणि या पिकामध्ये असं असतं ज्याला मल्टी पिकिंग किंवा ज्याला सतत तोडणीचे पीक म्हणतो, तर इथं मजुरीचा खर्च आपला तोडणीवर सतत चालू असतो. त्यामुळे आपल्याला उत्पन्नापेक्षा बाजारभावाकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे कमीत उत्पादनात जितका जास्त बाजारभाव तितका आपला नफा सिक्युअर होतो. परंतु जर आपलं उत्पादन प्रचंड निघते आणि बाजारभाव कमी तर मग आपला तोडणीचा खर्च किलोला नाही म्हणलं तरी मिरचीच्या तोडणीला 5, 6, 7-8 रुपयापर्यंत म्हणजे जर मराठवाड्यात जर तुम्ही गेले आणि ज्यावेळेस कपाशीचा हंगाम येतो आणि त्यावेळेस तुमची मिरची तोडणीला येते त्यावेळेस तुम्हाला अगदी 8-8 रुपये किलोपर्यंत बाजारभाव फक्त तोडणीलाच जातो खर्च. मग त्या परिस्थितीमध्ये आपल्या येणाऱ्या नफ्यामध्ये त्याचा फार मोठा काय म्हणतो वाटा राहतो. या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला हंगाम निवडणं किंवा त्या अनुषंगाने नियोजन करणं गरजेचं आहे. आता याच्यात दुसरी बाब, की मिरचीला सगळ्यात जास्त उत्पादन जसं मी बोललो की जून नंतरचे येतं. पण जी आपण तिखट मिरचीची लागवड करतो खास करून, तर त्या तिखट मिरचीला जितकं रात्रीचं तापमान जास्त तितकं तिच्यातली पंजन्सी किंवा तिच्यातला तिखटपणा जास्त. म्हणजे हिरवी मिरची किंवा काळ्या पाटीची शेतकरी मिरची म्हणत असतात
त्यानंतर ज्या मिरचीचं लाल मिरची करून वाळवून लाल मिरची करतात त्या शेतकऱ्यांसाठी ही एक बाब महत्वाची की रात्रीचं तापमान जेवढं जास्त राहील म्हणजे सध्याची जी परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मिरचीला तिखटपणा चांगला राहील आणि त्या तिखटपणावर पण त्याचा बाजारभाव ठरतो. रात्रीचं तापमान खूप कमी असेल म्हणजे अगदी 15-16 डिग्री 13 डिग्री पर्यंत येत असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मिरचीची फळधारणा कमी होते. तर वातावरणाच्या अनुषंगाने या दोन बाबी चा विचार करणं गरजेचं आहे. मग जर आपल्याला कमी तापमानाच्या कालावधीत लावायची तर ती बिगर तिखट मिरची जर लावली तर हरकत नाही, तिला बाजारात बिगर तिखटच्या हिशोबाने दर मिळणार आहे. परंतु जर आपण तापमानाच्या वेळेस लागवड करत असू तर आपल्याला तिखट मिरची जर लावली तर आपल्याला जास्तीत जास्त तिखटपणा तिच्यात मिळवता येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला हिरवी मिरची, तिखट ताजी मिरची आणि वाळलेली मिरची अशा दोन्हींनाही आपल्याला बाजारभाव किंवा जे काय म्हणतो ना गुणवत्ता आहे तर ती आपल्याला राखता येईल. निश्चितच शेतकरी बंधूंनो, म्हणजे तेजस सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये मार्केट रेट आपल्याकडं कसा आहे आणि त्या पद्धतीने कुठला हंगाम आपल्याला निवडणं गरजेचं आहे ते देखील तेजस सरांनी सांगितलं. आणि वातावरणानुसार म्हणजे आपण सांगितलं फुलधारणा जे काय आहे सीझननुसार किंवा ज्या वातावरणानुसार हाय टेम्परेचर लो टेम्परेचर हे देखील लक्षात घेऊन शेतकरी बंधूंनी लागवड करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अधिकचं आणि चांगलं उत्पादन जे आहे ते तुम्हाला मिरची पिकामध्ये घेता येईल. शेतकरी बंधूंनो, आपण आज मिरची पिकाविषयी चर्चा करतोय आणि ते उत्पादन घेत असताना बऱ्याचशा समस्या तुम्हाला येत असतील. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ज्या तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या उत्पादनामध्ये तुम्ही उत्पादन घेत असताना ज्या समस्या तुम्हाला येतात तर कमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून तुमच्या ज्या समस्येचं निराकरण म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला होणार आहे का नाही ते आपण पुढे जाणूनच घेऊ. दुसरी गोष्ट तेजस सर, म्हणजे आपण मिरची जसं तुम्ही सांगितलं वर्षभर आपण घेतो, परंतु मिरचीचे वेगळे प्रकार पण आहेत. म्हणजे जास्त तिखट मिरची बाजारामध्ये असते, मीडियम तिखट बाजारामध्ये मिळते. परत मिरचीच्या साईज नुसार सुद्धा मिरचीची वाण जी आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर आपल्या शेतकरी बंधूंना तुम्ही सांगा की कुठली मिरची आणि म्हणजे कुठल्या सेगमेंटची मिरची आणि त्याचं मार्केटमध्ये जी वाण आहे ते कुठल्या प्रचलित वाण जे आहे ते शेतकऱ्यांना सांगितलं तर बरं होईल. आता मिरची बद्दल आपण बोलतोय तर यामध्ये पहिलेच मिरचीचे वेगवेगळे जे 3-4 प्रकार आहे. तर एक ढोबळी मिरची तिच्याविषयी आपण आज काही चर्चा करत नाही, कारण ढोबळी मिरचीचं जे नियोजन आहे तर ते खूप सूक्ष्म नियोजन आहे आणि त्यासाठी आपल्याला एक वेगळा विषय घेऊन किंवा वेगळ्या व्हिडिओमधून त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. ज्या मुख्य प्रमुख जे 2-3 प्रकार आहेत तर पहिली तर तिखट प्रकारातील आपण बोलतोय, पण तिखट प्रकारामध्ये पण 2 येतात. एक तर येते की जी तिखट परंतु लांब मिरची जिचं उत्पादन तुलनेने थोडंसं जास्त असतं. दुसरी येते तिखट परंतु आखोड मिरची. आणि तिसरा जो प्रकार आहे तर तो सर्वांना परिचित आहे, जी आपण तळून खाणारी मिरची म्हणतो किंवा जिचा वापर मसाल्यात होत नाही, ताजी मिरची वापरण्यात येते. तर ती तळून खाणारी जी मिरची तर ती बिगर तिखट. असे 3 प्रकार प्रामुख्याने पडतात. आता थोडासा एक प्रकार प्रचलित व्हायला लागलाय जो गुजरात किंवा राजस्थान साईडला प्रचलित होता, जिथं तिखट खाण्याचं प्रमाण खूप कमी परंतु मिरचीचा वापर त्यांना करायचा आहे. मिरचीमध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर तिखटपणा आहे प्लस मिरचीमधला जो काही फ्लेवर आहे तर त्या दोन्हीचा आपल्याला विचार करावा लागतो. मग फ्लेवरच्या हिशोबाने मिरचीचा जो फ्लेवर आहे किंवा स्वाद आहे तर तो स्वाद घ्यायचा आहे परंतु तिखटपणा नकोय. तर मग 830 किंवा 730 सारखे जे वाण नवीन बाजारामध्ये वाढलेत आणि ते पिकाडोर सेगमेंट म्हणतात, ज्याचं लोणचं बनतं, ज्याची भजी भजी बनते किंवा आपण बेसन सारखे पदार्थ बनवतो त्यामध्ये खूप कमी प्रमाणात तिखटपणा परंतु त्याचा आस्वाद यावा यासाठी ती वापरली जाते. काही गृहिणी त्याच्यामध्ये मसाला वगैरे भरून पण करू शकतात, मसाला मिरची वगैरे ते करू शकतात, अगदी मिरचीचे भजी पण करू शकतात. तर हा एक प्रकार झाला, तर तो नवीन प्रचलित होते. दुसरा जो खूप प्रचलित असलेला जो की बिगर तिखट मधला, मग त्याला सितारा सेगमेंट लोक म्हणायची. सितारा होती, सितारा गोल्ड होती, त्यानंतर ज्वेलरी सेगमेंट होती. ज्वेलरीची मिरची थोडीशी मोठी येते, उत्पादनाला खूप चांगली आहे आणि आपल्या पुण्यासारख्या परिसरामध्ये तिची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते आणि शेतकऱ्यांना उत्पादनही चांगलं मिळतं. मग ती बिगर तिखट प्रकारातली मिरची जी की आपण तळून खाण्यासाठी किंवा ताज्या भाजीसाठी वापरतो. आता अजून एक जो दुसरा त्यातला प्रकार आहे तिखट पैकी, तर तिखट मध्ये जी लांब तिखट मिरची येते तर जसे ॲग्रोस्टारची ग्रीन हार्वेस्ट असेल किंवा मार्केटमध्ये तेजा 4 9 सारखे प्रकार असतील किंवा 4884 असेल, कलसीडची तलवार असेल, ननेमची आर्मोर मिरची असेल, तर या सगळ्या जे प्रकार आहेत तर
ते लांब मिरचीमधले तिखट प्रकार, जे की तुम्ही ताजे बाजारात विकू शकता. आणि जर बाजारभाव नसेल किंवा जर आपण पावसाळी हंगाम सोडून लागवड केली असेल तर ती वाळवून त्या मिरचीचेही आपण पैसे करू शकतो. म्हणजे जर खानदेशचा भाग तुम्ही पाहिला, नागपूरचा काही किंवा विदर्भातला भाग पाहिला, तर तिथं मिरचीचे 1-2 तोडे विकले जातात आणि बाकीचे तोडे वाळवण्यासाठी ठेवले जातात. आणि वाळवून सुद्धा त्याचे खूप पैसे होतात. म्हणजे साधारणपणे 1 किलो मिरची जर तुम्ही वाळवली तर 200 ग्रॅम पर्यंत आपल्याला ती मिरची मिळते. आणि मी ज्या आता जे वाण सांगितलंय तर याचं बी मोठं आहे, साल जाड असल्यामुळे त्याचं तुम्हाला वजन चांगलं मिळतं. आणि मग ते 1 किलोला 200 ग्रॅमच्या सरासरीला, म्हणजे एखादा टन मिरची वाळवली तर 200 किलो पर्यंत तुम्ही तिचं उत्पादन आणि मसाल्यासाठी त्या मिरचीचा बाजारभाव चांगला राहतो. आता तिसरा जो प्रकार आहे तर ती थोडीशी आखूड येते, परंतु तिचा तिखटपणा जास्त आहे. मग जर तुम्ही ईगल किंवा प्राईड जे वाण आहेत ते असतील किंवा लेझर हा वाण असेल, AK-47 असेल, तर इत्यादी जे वाण आहेत तर ते तुलनेने जरा आखूड आहेत, परंतु त्याचा तिखटपणा जास्त आहे. हो. मग अशा पद्धतीने जे 2-3 प्रकार आहेत तर त्यापैकी एका वाणाची आपण निवड करू शकतो. आपल्या वाणाची निवड करत असताना आपल्या बाजारपेठेमध्ये आपण कोणत्या बाजारपेठेत मिरची घेऊन जातोय. जर तुम्ही मराठवाडा, विदर्भ, खानदेशमध्ये असाल तर तुम्हाला बिगर तिखटला तिथं मागणी फारशी नाही. त्यामुळे तुम्हाला तिथं तिखट मिरचीचा विचार करावा लागेल. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई सारख्या मार्केटला जर मिरची पाठवण्याचा विचार करत असाल, पुणे सारख्या मार्केटला असाल, सुरत सारख्या मार्केटला असेल, तर त्या परिस्थितीमध्ये मग तुम्हाला जी काही मिडियम तिखट किंवा बिगर तिखट याचाही विचार तुम्ही करू शकता. आणि आपल्याकडं उगण्यासाठी किंवा आपण नियोजन करण्यासाठी आपण सगळं व्यवस्थापन करू, कोणताही वाण आपण उत्पादित करू, परंतु मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये ज्याला मागणी आहे तर त्या पैकीचा एकाचा विचार आपण केला तर ते जास्त संयुक्तिक राहील आणि त्यातून आपण एक गॅरंटेड इन्कम किंवा जो नफा आहे तर तो मिळवू. निश्चितच तेजस सर, म्हणजे शेतकरी बंधूंनो, तेजस सरांनी तिखटाच्या प्रकारानुसार असेल किंवा त्याचा वापर, त्याच्या वापरानुसार किंवा आपल्याकडच्या परिसरामध्ये मार्केटनुसार आपल्याला कोणतं वाण निवडणं गरजेचं आहे ते तुम्हाला, म्हणजे आता शेतकऱ्यांना अगदी सोप्या भाषेमध्ये तेजस सरांनी सांगितलेलं आहे. परंतु मी तुम्हाला म्हणजे निवेदन करतो की तुम्ही कोणता वाण तुम्ही लावलेला आहे किंवा तुम्ही लावणार आहे ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा, जेणेकरून इन फ्युचर आम्ही त्याचं नियोजन तुम्हाला त्या पद्धतीने देऊ शकतो. तेजस सर, म्हणजे कसं आहे की आपण आता हंगाम असेल, वाण निवड असेल, याचा आपण चर्चा केली, परंतु मिरची पीक असेल किंवा कुठलंही भाजीपाला पीक असेल, याच्यामध्ये रोप निवड हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. कारण की सुरुवात जर आपली चांगली झाली तर आपल्याला उत्पादन किंवा शेवट आपला चांगला होणार आहे. त्याच्यामुळे सुरुवात चांगली करायची शेतकऱ्यांना. तर जे म्हणजे रोप जे आहे ते आपल्याला कुठलं कशा पद्धतीने निवडणं गरजेचं आहे ते जर शेतकऱ्यांना सांगितलं तर बरं होईल. बऱ्यापैकी म्हणजे एक माझ्या अंदाजाने एक 7-8 वर्षापासून कोणताही शेतकरी घरी रोप बनवायचा विचारत नाही. बरोबर. त्याला कारणही तसं आहे की आता लागवड बेडवर करायची, मल्चिंग वगैरे ज्या बाबी आल्यात, त्यामुळं कोकोपीट मधलं रोप असणं हे पहिली काय म्हणतो ना गरज आहे. आता कोकोपीट मधलं रोप नर्सरीमधून आपण विकत आणतो, परंतु त्या रोपाची गुणवत्तेवर जसं अतुल सर तुम्ही म्हणताय प्रकाश झोत टाकला पाहिजे, तर तो मी म्हणतो ह्या उत्पादनामध्ये जे काही आपण टप्पे करणार आहे त्यातला जर समजा 4 महत्वाच्या बाबी आहेत तर त्यातले 3 तर बाबी इथंच आल्या, किंवा याला आपण म्हणतो ना 3/4 गोष्ट इथंच कव्हर झाली की तुमच्या उत्पादनाचं यश तुमच्या त्या रोपांवर असणार. बरोबर. आता रोप निवड करत असताना काय होतं की किंवा ह्या रोप निवडीचं महत्व काय, तर आता तुम्ही कोणत्या हंगामामध्ये लागवड करताय त्यानुसार तुम्हाला त्या ट्रेची किंवा रोपांची संख्या ठरवायची. ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमध्ये ट्रे बनवायला देता तर तुम्हाला 102चा कप असेल, 109चा असेल, 70चा कप असेल, 90चा कप असेल, वेगवेगळ्या कप मिळतात. आता पहिली गोष्ट काय करायची, जर तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे साधारणपणे तुम्ही एप्रिल मे च्या दरम्यान जर लागवड करत असाल मिरचीची, तर ज्या ट्रेमध्ये कमी रोपं बसतात परंतु कोकोपीटचा जो कप आहे तो मोठा आहे, अशा ठिकाणी तुम्हाला ती रोपं बनवायची. जर शक्य झालं तर चहा पिण्यासाठी जो छोटा ग्लास असतो, तर म्हणजे ज्याला कटिंग चहाचा जो ग्लास म्हणतो तितका मोठा कप असेल तर तो तुम्हाला चांगला. कारण का, जितकं कोकोपीट जास्त तितकं तुम्ही मिरचीची ज्यावेळेस पुनर्लागवड कराल आणि वरून प्रचंड असं तापमान, साधारण 30-32-35 डिग्री पर्यंतचं तापमान ते झेलण्याची क्षमता, तर ती तुम्हाला ते रोप चांगलं राहील. आता जर तुम्ही हिवाळी किंवा पावसाळी हंगामात लागवड करत असाल तर तो 109चा किंवा जास्त रोपांचा जर ट्रे असेल तर काही हरकत राहणार नाही. कारण का, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला रोप थोडंसं कोमल असलं तरी ते चालून जाईल, ते सेट होऊन जातं वातावरणामध्ये, तिथं अडचण येत नाही. दुसरी बाब आता याच्यात काय की तो कोकोपीटचा ट्रे शक्यतो चौकोनी असावा. बऱ्यापैकी कोकोपीटचे जे कप आहेत किंवा ट्रेचे जे कप आहेत तर ते गोल पाहायला मिळतात, म्हणजे आपण जे कुल्फी म्हणतो तर त्या कुल्फीचा कप मिळतो, परंतु चौकोनी कोकोपीटचे ट्रे हे फार तुलनेने कमी मिळतात. तर आपण पहिला प्रयत्न असा करा की तो चौकोनी असावा. त्याला कारण असं,
का मिरचीमध्ये जी समस्या येते, सगळे शेतकरी ज्याला व्हायरस म्हणून घाबरतात, तर त्याचे 4-5 प्रकार आपण नंतर या व्हिडिओतून तर बोलणारच आहोत. पण तो त्यातला पहिला प्रकार, का मिरचीचे पानं वाट्यांसारखे होतात आणि मिरचीचं रोपच वाढत नाही. तर बर. त्याला कारण काय, की मिरचीचा जे काही रोपाचा किंवा मिरचीच्या झाडाचा जो काही मुळांचे जे 2 प्रकार येतात झाडाला. एक सोटमूळ येतं, असतं, जे आधारमुळ असतं आणि एक असतं की तंतुमूळ. तंतुमूळ, जे की फिडर रूट असतं, म्हणजे जे अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. तर आपण जे ह्युमिक वापरतो किंवा आपण जे विविध उपचार करतो, ते तंतुमूळ वाढण्यासाठी करतात. बरोबर. परंतु जे सोटमूळ असेल किंवा जे आधाराचं मूळ असेल, तर ते नैसर्गिक पद्धतीने डेव्हलप होत असतं. ते नैसर्गिक पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी तो कोकोपीटचा ट्रे मधला जो कप आहे, तो खूप जबाबदार असतो. जर कदाचित आपला जर तो गोल असेल कप, तर त्यामध्ये काय होतं, ते रोप टर्न होऊन गोल फिरण्याची शक्यता असते. आणि ज्यावेळेस ते रोपामधचं जे मुळे ती जर ट्रेमध्ये एकदा गोल फिरायला लागली किंवा त्या कपमध्ये गोल फिरायला लागली, तर पुनर्लागवड केल्यानंतर ती मुळं एकसारख्या पद्धतीने सर्वदूर पसरत नाही. आणि ती जर नाही पसरली, तर मग आपल्याला मिरचीचं रोप न वाढता त्याला शेतकरी म्हणतात गोजा झालाय किंवा कोकडा झालाय. खरं व्हायरस त्याला कारणीभूत नसून आपलं रोपाचं जो काही दर्जा आहे किंवा रोपाची मुळी ती त्याला कारणीभूत आहे. तर हा पहिला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. शक्य होईल तिथं तुम्ही चौकोनी कपाचा ट्रे वापरा. गोल कपाचा ट्रे शक्यतो मिरचीसाठी तरी टाळा. हा पहिला बाब. आता मी जे बोललो, की ट्रे मधला कोकोपीटचा जो कप आहे तो मोठा असला पाहिजे. तो मोठा का असला पाहिजे? तर तुम्ही कोबी, फुलकोबीचं रोप निवडलं 20-22 दिवसात लावू शकता. टोमॅटोचं रोप निवडलं साधारण 25-30 दिवसात लावू शकता. पण मिरचीच्या रोपाला थोडासा जास्त कालावधी लागतो. मग मिरचीचं रोप ट्रेमध्ये साधारण 30-35 दिवसापासून तर अगदी 40 दिवसापर्यंत राहतं. त्या 40 दिवसामध्ये त्याची मुळी वाढण्यासाठी त्याला कोकोपीटमध्ये जागा मिळणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो किंवा ज्याला स्पेस म्हणतो, तर ती जागा जर नाही मिळाली, तर ती मुळी परत एकदा गोल फिरायला चालू होते. आणि जर मुळी गोल फिरायला चालू झाली, तर तुम्ही ज्यावेळेस ती पुनर्लागवड करता आणि त्या मातीमध्ये ज्यावेळेस ते कोकोपीट सह मिरचीचं रोप ठेवता, त्यावेळेस त्या रोपाची मुळीची मानसिकताच नसते मातीत जायची. ती गोल, 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 गोल फिरतच राहते आणि पूर्ण जिलेबीसारखी किंवा वेटोळ्या केल्यामुळे त्या मिरचीचा जो काही वाढ आहे, तर ती परतही आपल्याला मिळत नाही. मग हा एक धोका असतो. त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची, की आपल्याला तो कोकोपीटचा जो काही कप आहे किंवा ट्रेमधला जो कप आहे, तो जितका मोठा असेल, तितकं चांगलं. आता तुम्ही नर्सरीमध्ये गेले, की तुम्हाला समजा 109चा कपचा ट्रे ₹1.20 रोप असेल आणि जर तुम्ही 70चा निवडला तुलनेने मोठा, तर ₹1.20 ऐवजी ₹1.50 पडतील. म्हणजे एका रोपाला 20 पैसे तुमचे वाढतात. 1 एकरला तुम्ही साधारणपणे ₹6,000 जरी लावली, तरी तुमचे फक्त ₹200-300 वाढलेले असतील. याच्यापेक्षा जास्त पैसे वाढत नाही. परंतु एका रोपापासून, एका झाडापासून आपल्याला नाही म्हणलं तरी 2 ते 3 किलो उत्पादन येणार आहे. 2 ते 3 किलो म्हणजे ₹200-300 उत्पादन आहे आपलं. मग 20-30 पैशाकडे न पाहता आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून रोपाची निवड करताना ती बाब महत्त्वाची. मग हे बोललो आपण सगळं कोकोपीट किंवा त्या रोपाच्या काय म्हणतो ना, एकंदरीत त्या ट्रे संदर्भात. आता दुसरी बाब काय लागते, की नर्सरीमध्ये रोप बनवायला दिल्यानंतर 25-30 दिवसाचं रोप तुम्ही स्वीकारू नका. 35 दिवसाच्या सरासरीचं रोप, रोपाचं वय 35 दिवस असलं पाहिजे, पण खाली काय, तर त्या कोकोपीटच्या कपाचं एक रोप उपटून पाहायचं ट्रेमधलं आणि त्यामध्ये 60% पर्यंत त्याची मुळी वाढलेली आहे आणि वरचा 40% ची जागा किंवा ती स्पेस आहे ती रिकामी पाहिजे. बरोबर. जर पूर्ण ट्रेमध्ये पूर्ण रोपांनी जर मुळी संपलेली असेल, तिची जागा संपलेली असेल, तर ते रोप तुमच्या कामाचं नाही. तुम्ही समजून घ्यायचं, की तुम्हाला ते रोप 30-35 दिवसाचं सांगितलंय, परंतु त्या रोपाचं वय तेवढं नाही. मग त्यासाठी आपल्याला तेही चेक करणं गरजेचं आहे. दुसरं काय, की रोपाचं जे काही शेंड आहे, तर तो चांगला आहे का? म्हणजे त्याला वेडेवाकडे किंवा त्याला काही थ्रिप्सनी वगैरे डॅमेज केलेलं आहे का? ते एकदा बघून घ्यायचं. आणि रोप आपलं हिरवं नसेल, काळोखी रोप आला नसेल, पिवळसर असेल, काही हरकत नाही. त्याच्या शायनिंगवर जाण्याचं काही कारण नाही. त्याचं जो काही म्हणतो ना आपण तंदुरुस्ती, ती आपल्याला कशात कळते? का त्याचं पान अगदी कपड्याला इस्त्री केल्यानंतर जसा कपडा चकाचक सरळ असतो, तसं त्याचं पान असलं पाहिजे. 5 ते 6 पानाचं रोप असलं पाहिजे. 30-35 दिवसाचं रोप आहे. कोकोपीटमध्ये तुम्ही चेक केलं मुळी किती टक्के झालेली आहे. त्यानंतर त्या रोपाला हार्डनिंग किती केली. म्हणजे आता नर्सरीमध्ये काय असतं, ज्यावेळेस बी लावतात, त्यावेळेस ते भट्टीमध्ये ठेवतात. त्याची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी. मग तो साधारण 2-3 दिवसाचा कालावधी असतो. त्यानंतर एकदा का उगवण व्हायला लागली, का ते शेडनेट खाली किंवा ज्याला आपण पॉलीहाऊस म्हणतो, त्या पॉलीहाऊस खाली त्या रोपाला वाढीसाठी ठेवलेलं असतं. आणि तिथं जो काही ग्लोबल वॉर्मिंगचा जो इफेक्ट असतो, त्यामुळे ते रोप चांगल्या पद्धतीने वाढत असतं. कीड रोगाचं व्यवस्थापन नर्सरीवाला खूप चांगलं करतो. कदाचित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन चांगलं करतो. परंतु राहतं काय, की हार्डनिंग त्याच्याकडून राहू शकते. हार्डनिंग का राहते? तर एकदा नर्सरीवाल्याला हँडलिंग करायचंय कोकोपीटमध्ये किंवा भट्टी लावताना तो ट्रे. दुसऱ्यांदा हँडलिंग करायचं आहे, की प्रॉपर नर्सरी पसरवताना.
आणि तिसऱ्यांदा हार्डनिंगसाठी बाहेर नेताना तीनदा हँडलिंग करायला त्याला परवडत नाही किंवा त्याच्याकडे जागा नसते किंवा मजुराची उपलब्धता नसते, तर ही समस्या येऊ शकते. आणि मग हार्डनिंग न झालेलं रोप जर तुम्ही स्वीकारलं आणि जर तुमची लागवड एप्रिल मेची असेल तर तुम्हाला उत्पादनामध्ये धोका हा 100% ठरलेला आहे. मग त्यासाठी जर तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यात लागवड करत असाल तर कदाचित हार्डनिंग नसेल तरी चालेल. परंतु तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये लागवड करत असाल तर साधारण 35 दिवसाच्या रोपाला कमीत कमी 1 आठवडा म्हणजे 7 दिवस तरी हार्डनिंग असणं गरजेचं आहे. आता नर्सरीवाला हार्डनिंग पण का नाही करत, त्याला दुसरं एक कारण, हार्डनिंग मध्ये ज्यावेळेस रोप जातं तर शेतकऱ्याची अपेक्षा काय असते की माझं रोप असं हिरवगार लुसलुशीत आणि एकदम काय म्हणतो ना त्याला आकर्षक दिसलं पाहिजे, तजेलदार पाहिजे. तर ते तजेलदार हार्डनिंग मध्ये राहत नाही. हार्डनिंगचा अर्थच काय, हार्डनिंग हा शब्द आलाय म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्याला तालमीत जसा पैलवान घडवतो तशी त्याला एक तुम्ही रिहर्सल दिलेली आणि तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही ओपन स्पेसला लागवड करणारे त्याच्यापेक्षा ते जर नर्सरीमध्ये 7 दिवस केलं तर एक प्रकारे तुम्ही त्याला वळण दिले. आता आपण घरात मूल जन्माला आल्यानंतर आपण पाहतो की ज्यावेळेस नवीन मूल जन्माला आलं तर त्याला दवाखान्यातून एकदा का घरी आणलं तर आपण त्याला लगेच ओसरीला घेत नाही. मग पहिलं ते त्याच्या खोलीमध्ये असतं, नंतर थोडं थोडं आपल्या घरातल्या हॉलमध्ये येतं, नंतर ओसरीवर येतं, नंतर खाली जमिनीवर खेळायला जातं. मग ही जी टप्पे आहेत तर त्याला का आपण लगेच आणत नाही, तर ते एक्सपोज न करणं किंवा त्याला त्याच्या काय म्हणतो ना उघड्यावर न आणणं हे टाळण्यासाठी म्हणून ती हार्डनिंग गरजेची. हार्डनिंग जर केलेली असेल 5-7 दिवसाची तर ते रोप तुमचं दिसायला तजेलदार नसेल परंतु ते रोप तुमचं खऱ्या अर्थाने कामाचं असेल. त्यासाठी आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची. मग हे 2-3 जे टप्पे आहेत रोप निवड करत असताना ते आपल्याला केले पाहिजे. आता एक शेवटची बाब ज्याच्यावर आम्ही वारंवार फोकस टाकत असतो की कोकोपीट मध्ये किंवा त्या ट्रे मध्ये साधारण आपली 100ची जरी सरासरी धरली, 100 रोपं आपण घेतली, ₹1.5 एका रोपाला किंवा ₹2 एका रोपाला आपण मोजलेले जे पण काय असेल, वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या वाहनानुसार त्याचे बाजारभाव बदलत असतील. तर ज्यावेळेस आपण त्याला मोजलेले असतील तर त्या पूर्ण ट्रेचा एकदा आपण निरीक्षण करायचं. आपल्याला ट्रे ₹6,000 एकरी लागतात, आपल्याला साधारण 50-60 ट्रे लागतात. 50-60 ट्रेचं आपण ऑब्झर्वेशन करायचं स्वतः मालकाने किंवा ज्याला मिरची लागवड करायची त्याने. काय ऑब्झर्वेशन करायचं की त्या ट्रेमध्ये 100 पैकी किती रोपं ट्रेच्या बाजूला भिंतीच्या साईडला गेलेली त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. त्याची पाहणी करून जे भिंतीच्या बाजूला रोपं गेली तर ते रोप आपण काढून अक्षरशः आपल्या हाताने बाजूला टाकायचं. कारण काय, हे काम मजूर करणार नाही. मजुराला वाटेल की मालकाची रोपं वाया चाललीत तर त्यातून मालक ओरडू शकतो. परंतु मी परत त्याच मुद्द्यावर येतो की एक रोप आपल्याला 3 किलो उत्पादन देणार आहे. एका रोपाचे ₹3 नाही आपण गृहीत धरायचे, एका रोपाचं पोटेन्शियल 3 किलोचं आहे म्हणजे ₹300 उत्पादन आपल्याला अपेक्षित आहे. आता ₹3 आपले वाया गेले तरी चालतील, पण ते ₹300 आपल्याला जर कमवायचे असतील तर या ₹3 विचार आपल्याला करायचा नाही. मग ते जे भिंतीच्या बाजूला गेलेलं रोप आहे त्यात काय होतं, त्या भिंतीच्या बाजूला गेलेल्या रोपाचं सुद्धा मुळी वाढायला जागा त्याला 360 डिग्री मध्ये नसते, त्याला कोणत्या तरी 2च बाजूला मुळी वाढते. मग समजा ते भिंतीला टेकलं का त्याची मुळी भिंतीच्या बाजूने गोल फिरायला चालू होते आणि ती गोल फिरण्याची जी मानसिकता आहे तर तो पुनर्लागवड केल्यानंतर पण ते गोलच फिरत राहतं आणि मग आपल्या मिरच्या लागत नाही, लागलं तर त्या छोट्या लागतात, पानं वाट्यासारखी झालेली असतात, त्याला आपण कोकडा किंवा बोकडा म्हणतो. आणि मग आपल्याला विविध लोक मार्गदर्शन करतात, फवारण्या करतात. आपण कदाचित 4-6 फवारण्या घेतो आणि त्या फवारण्यांचे एका फवारण्याचे हजार असे आपले ₹4,000 वाया जातात. ते न जाता आत्ताच तुमची जर समजा प्रत्येक ट्रे मधून 2 जरी रोपं वाया गेली, तुमची 100-200 रोपं जरी वाया गेली तरी ती परवडतील. परंतु ते तुम्ही बाजूला केलं पाहिजे. जर कदाचित असं झालं की त्या रोपांच्या ट्रेमध्ये सगळीच रोपं भिंतीच्या बाजूला असतील तर ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमधून रोप उगून आलं तेव्हा एकदा व्हिजिट करणं गरजेचं आहे. त्यानंतर ती रोपं वाढत असताना एकदा व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि हार्डनिंगला रोपं गेल्यानंतर व्हिजिट करणं गरजेचं आहे. या 3 व्हिजिटमध्ये जर तुम्हाला पहिल्या व्हिजिटला जरी जाणवलं तरी तुम्ही नर्सरीवाल्याला सांगू शकता की ही रोपं सगळी एका बाजूला दिसत आहेत, तर या रोपांचं ट्रान्सप्लांटिंग म्हणजे नर्सरीतल्या नर्सरीत आपल्याला करून मिळतं. थोडेसे त्याच्यासाठी ₹10-20 खर्च करायला लागले तरी चालतील. ते ट्रान्सप्लांटिंग करून घ्या आणि ती सेंटरला कशी येतील यावर विचार करा. ती जेवढी सेंटरला राहतील तेवढा तुमचा फायदा राहील. कोकोपीट जितकं जास्त, कप जितका मोठा तितका तुमचा फायदा राहील. भांडवल टाकत असताना आपण जे काही टाकतोय त्याच्यात फक्त 5-10% वाढ होईल, तिथंच खर्चात वाढ होईल, परंतु त्याचं आपल्याला पुढे जाऊन जे इन्कम मिळणार आहे किंवा जे उत्पादन मिळणार आहे ते प्रचंड असेल. त्या अनुषंगाने आपल्याला ही रोपं निवड करत असताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि खास करून आपण मिरचीच्या बाबतीत आज जी चर्चा करतोय तर इथं रोपांची निवड यावर आपला पुढचा सगळं भवितव्य अवलंबून आहे त्या पिकाचं. तर त्या अनुषंगाने ह्या सगळ्या बाबी आपण जर शेतकऱ्यांनी विचारात घेतल्या तर नक्कीच आपल्या मिरची उत्पादनामध्ये आपल्याला जे काही फेल जाण्याचे धोके आहेत तर ते खूप कमी राहतील. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपण जे म्हणतो ना, तेजस सरांचा जो गाढा अनुभव आहे तो आपल्याला आता समजलाच असेल की जे रोप निवड आहे ती आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. अतिशय म्हणजे सखोल माहिती तेजस सरांनी आपल्याला दिलेली आहे.
म्हणजे आपण हंगामानुसार कुठल्या ट्रे निवडणं गरजेचं आहे, परत कुठल्या वयाचं रोप जे आहे ते आपल्याला लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे. अतिशय म्हणजे इत्थंभूत माहिती जे आहे ते सरांनी आपल्याला दिलेली आहे. आणि शेतकरी बंधूंनो, आपण ज्यावेळेला लागवड करतो त्यावेळेला देखील आपल्याला जो आता तेजस सरांनी सांगितला आहे तो अनुभव तुम्हाला देखील आला असेल. आणि हा जो तेजस सरांनी रोप निवडीचा जो विषय तुम्हाला सांगितला आहे तो कसा तुम्हाला वाटला, किंवा तुम्ही रोप निवड करताना अशी काळजी घेता का, हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जरूर आम्हाला कळवा. दुसरं म्हणजे जसं तेजस सरांनी सांगितलं की ज्यावेळेला आपण रोप निवडी करताना ज्यावेळेला बी जे आहे नर्सरीमध्ये देतो त्यापासून आपल्याला 3 व्हिजिट करणं गरजेचं आहे. परंतु जे शेतकऱ्यांनी म्हणजे लागवड करायची आणि डायरेक्ट नर्सरीमध्ये म्हणजे रोप निवडीसाठी गेलेले आहेत त्यांनी देखील ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी अनुभव घेऊन म्हणजे त्या ठिकाणी बघूनच आपल्याला रोप निवड करायची आहे. आणि दुसरा अनुभव जो आपल्याला येतो, आपण रोप आणल्यानंतर जे आपण लागवड करतो आणि त्याची वाढ होत नाही, त्याचं कारण जे आहे ते त्याच्या सरांनी आता आपल्याला सांगितले आहे की जी काही रोपाची जी काही मुळे आहे त्याची कॉइलिंग जर झाली असेल आणि ती जी मुळी आहे ती त्या कोकोपीटला गोल म्हणजे पसरलेली असेल आणि ते रोप आणि जास्त वयाचं रोप जर तुम्ही त्या ठिकाणी लागवड केली तर निश्चितच सुरुवात जी आहे तुमची ती खराब होणार आहे. त्यामुळं थोडे पैसे गेले तर चालतील, परंतु एखादा 2 ट्रे जास्त घेऊन या आणि चांगली रोपच तुम्ही त्या ठिकाणी लागवड करा. त्याचं सर आता म्हणजे तुम्ही सखोल माहिती याविषयी दिलेली आहे, परंतु आपण आता लागवड करताना समजा आता बेडवर वगैरे आपण लागवड करतो आणि लागवड करताना आपण मल्चिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही कलिंगड या व्हिडिओमध्ये अगदी सखोल जी माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मल्चिंग विषयी तुम्ही दिलेली आहे. परंतु मिरची पिकामध्ये लागवड करताना त्याच्या व्यतिरिक्त काही बाबी अशा आहेत का जे आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे? नक्कीच मल्चिंगचा विषय जसा आपण कलिंगडमध्ये सविस्तर हाताळला, परंतु आता कलिंगड पीक हे जे आहे, तर ते जमिनीतून येणाऱ्या बुरशीजन्य समस्या कलिंगड पिकात जास्त आहे. तुलनेने मिरचीमध्ये तेवढ्या समस्या नाही. त्यामुळे मल्चिंगच्या बाबतीत किती जागरूक राहायचं, हे कलिंगडात जितकं इम्पॉर्टन्स आहे तितकं मिरचीत तेवढं नाही. तेवढं परंतु मल्चिंग असावं. मल्चिंग का असावं, तर जी आपल्याला मिरचीमध्ये सगळ्यात काय म्हणतो ना हमखास येणारी समस्या आहे फुलकड्यांची किंवा थ्रिप्सची, तर त्या थ्रिप्सला अटकाव होण्यासाठी आपल्याला मल्चिंगचा फायदा करून घ्यायचा. तो आपण थ्रिप्स या विषयात जरूर बोलू. परंतु आता होणार काय, की आपण 3 टप्प्यात मिरचीचं लागवडीचं नियोजन पाहिलं. 3 टप्पे असे की आपण समजा जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे थंडी कमी झाल्यानंतर मिरची लागवड करतोय, तर आपल्याला मल्चिंग जसं कलिंगडात आपण पाहिलं त्या पद्धतीने सगळं शेड्यूल फॉलो करायचे आणि मिरचीची लागवड करायची. मल्चिंग नंतर आपल्याला रोपं लावायची. जर आपण एप्रिल किंवा मेला जर लागवड करत असाल तर आपल्याला त्यावेळेस तापमान खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि मल्चिंगनी कितीही नाही म्हणलं सिल्वर बाजूवरती करा की ब्लॅक बाजूवरती करा, परंतु जे पण काही ओरिजिनल तापमान आहे त्याच्यामध्ये तुलनेने वाढ होतेच होते. मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला असंही करावं लागेल की पहिली मिरचीची रोपं लावून घ्यायला लागतील. मिरचीची रोपं स्टेबल झाल्यानंतर आपल्याला मल्चिंग करावं लागेल. जर एप्रिल आणि मेची लागवड असेल तर मग मिरचीचं बेड वगैरे सगळं तयार करून घ्यायचं, त्याच्यावर मिरचीची रोपाची लागवड करायची आणि मिरचीला शेंडा फुटला किंवा नवीन पालवी फुटली, साधारणपणे पुनर्लागवड केल्यापासून 10व्या-12व्या दिवशी आपल्याला लक्षात येतं की नवीन पेरी यायला चालू झाली. ते नवीन पेरी यायला चालू झाले की त्यानंतर आपल्याला मल्चिंग टाकावं लागेल. मग कलिंगडाचं जे सूत्र आहे ते इथं लागू होणार नाही. ते थोडंसं वेगळ्या उद्देशाने फक्त फुलकड्यांपासून सांभाळायचं आहे आपल्याला आणि गवतापासून संरक्षण करायचे आणि पाण्याचं बाष्पीभवन टाळायचे. हे 3 उद्देश त्याच्यात साध्य होते. जर तुम्ही पावसाळ्यात लागवड करत असाल तर मग त्यावेळेस पण आधी मल्चिंग करून नंतर लागवड केली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला मल्चिंगचं व्यवस्थापन करायचं. मग मल्चिंग केल्यानंतर किंवा मल्चिंग टाकल्यानंतर धोके काय, तर फक्त एकच काळजी घ्यायची की मल्चिंगचा जो काही होल आहे तर तो साधारण 2.5-3 इंचाचा गोल असला पाहिजे. 2.5-3 इंचाचा गोल किंवा बांगडीच्या आकाराचा असला पाहिजे आणि रोप आपल्याला त्याच्या सेंटरला ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की मल्चिंग उन्हाने तापलं जातं, मल्चिंगचा पॉलिथिन पेपर, आणि मिरचीचं रोपाचं एखादं पान त्याच्यावर जर टच होत असेल किंवा त्याला चिकटत असेल तर ते पान जळतं किंवा त्या रोपाला थोडंसं काय म्हणतो ना आपण भाजल्यासारखं होतं. तर ती एक आपल्याला काळजी फक्त मल्चिंगमध्ये रोप लावताना घ्यायची. दुसरं असं, जर आधी मल्चिंग केलं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्यात जी वाफ तयार होते ती बाहेर काढून घेतली पाहिजे. म्हणजे पाणी आपल्याला रोप लागवडीपूर्वी 24 तास आधी चांगलं पाणी, ज्याला आपण 4-6 तास बेड भिजेपर्यंत चांगला बेड भिजून घेतला पाहिजे. पण रोपं लावल्यानंतर आपण पाणी अगदी आटोक्यात द्यायचं. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण ओल करून रोप लावलेलं असतं त्यानंतर कोकोपीटची जी काही जेवढा कोकोपीट आहे त्याच कक्षेमध्ये आपल्याला पाण्याची गरज असते. मग आपण काय करतो, पुनर्लागवड केली की पुनर्लागवड केल्यानंतर त्याच दिवशी पुनर्लागवड झाल्या पंपाने
आळवणी किंवा डब्बीने पाणी टाकणं गरजेचं आहे. एका रोपाला 50 मिलीच फक्त पाणी लागतं, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. असं जर आपण 2 किंवा 3 वेळा जर केलं तर त्या कोकोपीटच्या कक्षेत पाणी जायला मदत होते. पूर्ण बेड भिजण्याची गरज नाही आणि मग आपल्याला मुळी चांगली चालण्यात त्याचा फायदा होतो. आता जर तुम्ही ड्रिपनी पाणी चालू केलं पहिल्या दिवसापासून, तर त्या ड्रिप पासून आपलं रोप किती अंतरावर आहे आपल्याला माहित नाही. आपल्या 6000 रोपांच्या जवळ ड्रिप आहे का हे आपल्याला माहित नाही. मग आपल्याला विनाकारण तो बेड भिजत राहतो आणि विनाकारण बेड भिजत राहिला की कोकोपीट कोरडं आणि जमीन ओली. मग कोरड्या कोकोपीटकडून जमिनीमध्ये मुळी प्रवेशच करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कोकोपीट ओलं ठेवलं पाहिजे आणि जमीन पोकळ असणं गरजेचं आहे. म्हणून जमीन जास्त ओली न करता मुळाच्या कक्षेमध्ये म्हणजे आपण त्याला म्हणतो बुडात पाणी देणं. तर ते बुडात पाणी देणे ही योग्य पद्धत आहे. आता याचा दुसरा एक फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही कोकोपीटच्या बुडामध्ये पाणी देता त्यावेळेस त्या मुळीला पाण्याचा शोध घेण्यासाठी मुळीचा वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि खास करून ते सोटमूळ किंवा आधार देणार मूळ, तर त्याची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्याचा फायदा असा होतो की रूट डेव्हलपमेंट चांगली होते. मग शेतकऱ्यांना जे समस्या येते की वाऱ्यामुळे झाड पडलं, तर ती समस्या इथं टाळता येते आणि तो एक फायदा आपल्याला त्या पाणी देण्याच्या पद्धतीने होतो. म्हणजे आपल्याला ही पद्धत बदलली पाहिजे. ठिबकद्वारे पाणी आपल्याला सुरुवातीचा पूर्ण आठवडाभर नाही दिलं तरी चालेल. आपल्याकडे मजूर उपलब्ध असतील तर प्रयत्न करा की पूर्ण आठवड्यात रोजच्या रोज आपल्याला 50-50 मिली पाणी मुळाच्या बुडाजवळ देणं महत्वाचं आहे. आणि त्यातल्या 1-2 पाण्यामध्ये आपण काही ह्युमिक असेल, काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा काही वॉटर सोल्युबल असतील, काही कीटकनाशक बुरशीनाशक असतील, त्याचाही वापर आपण करू शकतो. तर ही एक काळजी आपल्याला रोप लागवडीच्या वेळेला करायची. आता जसं कलिंगडात नियम सांगितला तोच नियम की तुम्ही उन्हाळ्यात लागवड करत असाल तर रात्रीच्या वेळी केली पाहिजे. म्हणजे आजपासून आपण ज्या दिवशी चर्चा करतोय तर या व्हिडिओ पासून पुढे अगदी पावसाळ्यापर्यंत तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लागवड करणं संयुक्तिक राहील. म्हणजे रात्रभर ते रोप स्टेबल होईल आणि दुसऱ्या दिवशी ते सोबत फाईट करेल. पण जर तुम्ही ही लागवड थंडीच्या दिवसात करत असाल म्हणजे खास करून ऑगस्ट सप्टेंबर नंतर, तर मग आपल्याला ती लागवड दिवसा करणं संयुक्तिक राहील की जेणेकरून दिवसभराचं कमी तापमानात ते रोप उभं राहील आणि रात्रीच्या अति जास्त थंडीमध्ये ते फाईट करेल. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं लागवडीचं वेळापत्रक ठेवणं गरजेचं आहे. तर निश्चितच म्हणजे तेजस सरांनी आता आपल्याला मल्चिंग विषयी जसं आपण कलिंगड पिकामध्ये तेजस सरांनी कव्हर केलं होतं, परंतु मिरची पिकाविषयी काही काही मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे ते आपल्याला आता या ठिकाणी सांगितलं आहे. परंतु तेजस सर म्हणजे मला पण आणि शेतकऱ्यांना पण असा प्रश्न पडला असेल की जो तुम्ही म्हटले की एप्रिल मे मध्ये आपल्याला पहिलं रोप लागवड करणं गरजेचं आहे आणि नंतर मल्चिंग करणं गरजेचं आहे. मग ते थोडक्यात सांगा की आपण कशा पद्धतीने करू शकतो. आणि दुसरं असं की त्याला पर्याय म्हणजे आता काही शेतकरी करतात की त्याला कागदाचे कप जे आहे ते पण लावतात जेणेकरून जी काही हीट आहे, उष्णता आहे ते आपल्या कोवळ्या रोपांना लागू नये म्हणून. मग त्याविषयी काय आपल्याला सांगता येईल? त्याला पर्याय आहे. जर मग तुम्ही मल्चिंग करत असाल उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे महिन्यात मल्चिंगवरच लागवड करत असाल, पहिलं मल्चिंग आणि रोपाची लागवड, मग आपल्याला क्रॉप कव्हर निवडायला लागेल. क्रॉप कव्हर जर निवडलं तर मग आपल्याला जी उष्णता आहे त्याच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येईल. आणि तोच नियम की फुलं धारणा होईपर्यंत आपल्याला क्रॉप कव्हर ठेवायचे. क्रॉप कव्हर मधून आपण फवारण्यांचं प्रमाण कमी करतो. सिस्टेमिक कीटकनाशक, सिस्टेमिक बुरशीनाशक आपण देतो आणि काही मुळाद्वारे शक्य तेवढी कीटकनाशक, बुरशीनाशक आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं पीक निरोगी ठेवतं. मग जर मल्चिंग तुम्ही एप्रिल मे महिन्यात करत असाल आणि जर क्रॉप कव्हरची निवड केली तर तुम्हाला निश्चितच त्याचा डबल फायदा होईल याची मला खात्री. जर समजा तुम्ही म्हणताय की रोप लागवड केल्यानंतर मल्चिंग कसं टाकायचं, तर त्याला जे मल्चिंग टाकायला जशी आपल्याला 5 माणसं लागतात, 2 माणसं मल्चिंगचा रोल फिरवायला आणि पाठीमागे 2 माणसं माती चढवायला, तर त्या पद्धतीने आपल्याला एक माणूस वाढेल की अंदाज करून रोपावर आपल्याला तिथं बरोबर गोल ब्लेडनी होल घ्यायचंय आणि आपलं रोप त्या मल्चिंग मधून रोप हाताला पकडून बाहेर काढून घ्यायचं आणि मग पुढे अंथरत जायचंय. तर त्याला थोडीशी तुलनेने जास्त मेहनत लागते. परंतु मग ते मल्चिंग आपल्याला पूर्ण झाकायची गरज नसते. पहिलं आपण काय केलं होतं, एअर टाईट केलं होतं. जर रोपं लावायच्या आधी मल्चिंग करतोय ते एअर टाईट करतो. इथं आपल्याला एअर टाईट करायची गरज नाही, कारण ते एअर टाईट होणारच नाही. तसंही पण ऑलरेडी तुमचा बेड झालाय, पाणी गेलंय बेडमध्ये, सगळ्या गोष्टी झाल्या. मग फक्त हलकी माती लावत आपल्याला चालावं लागतं, जेणेकरून आपल्याला फायदे काय, मग गवत येणार नाही, मॉइश्चर मेंटेन राहील म्हणजे जमिनीतला जो ओल आहे ती राहील आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल. जर पहिलं मल्चिंग करणार असाल तर क्रॉप कव्हरकडे जा. जर नंतर मल्चिंग करणार असाल एप्रिल मेच्या लागवडीला तर मग आपल्याला क्रॉप कव्हरची गरज नाही. जर करायचीच इच्छा असेल तर आपण निश्चित करू शकता, परंतु फुलधारणा होण्यापूर्वी आपल्याला मल्चिंग येणं गरजेचं आहे. जर एकदा फुलधारणा चालू झाली म्हणजे साधारणपणे रोप लावल्यापासून 45 दिवसानंतर आपल्याला मल्चिंग करता येणार नाही. रोप लावल्यानंतर आपल्याला जे मल्चिंग करायचे ते 1 महिन्याच्या आतच आपलं करून घ्यायचं, तरच आपण ते झाड त्या मल्चिंगच्या होलमधून काढू शकतो. आता बाजारात बरेचसे होल पाडलेले रेडीमेड मल्चिंग सुद्धा मिळतात, तर ते इथं मिरचीसाठी तुम्ही त्याचाही विचार करू शकता, जेणेकरून तुम्हाला होल पाडण्याची गरज नाही, फक्त एक माणूस ते रोप बाहेर काढण्यासाठी राहील.
आता तुम्ही एक मुद्दा सांगितला की जो कप ठेवतात हा, रोपांजवळ, हा. तर ती सगळ्यात चुकीची पद्धत आहे असं मी मानतो. बाहेरून येणाऱ्या जे काही तापमान किंवा पाण्यापासून तुमच्या रोपाचं तुम्ही संरक्षण करताय, पण तुम्ही त्याला कप देऊन किंवा त्याला एक बाउंड्री देऊन तुमच्या रोपाच्या मुळीला एक तुम्ही सांगताय की याच्या बाहेर तुला जायचं नाही. बरं. आणि तुमची मुळी जेवढी खाणारी मुळी बाहेर पडणार नाही, अन्न घटक घ्यायला ती बाहेर जाणार नाही, तर तेवढी तुमच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल. तुम्हाला कदाचित रोप सशक्त दिसेल, परंतु ते उत्पादन देणार नाही. म्हणजे जे आपल्या मराठी भाषेत म्हणे, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोलले असे वरली रंगा, तर ती त्यातला तो प्रकार आहे की तुम्हाला ते रोप दिसतंय खूप सशक्त. कारण का, तर तुम्ही त्याला संरक्षण केलंय ना बाकीच्या जे काही उष्णता किंवा तापमान या त्या बाबीपासून. परंतु तेवढ्याशा कपामध्ये जेवढं अन्नद्रव्य मिळेल तेवढीच ती मुळी घेईल. ते किती अन्नद्रव्य मिळेल तुम्हाला माहित नाही. तुमचं ठिबकचं जे काही ड्रिपर आहे तो त्याच्यात आलाय का ते तुम्हाला माहित नाही. आणि बाहेरून येणारं अन्नद्रव्य मग ती जी खाली जी मुळी निघाली ती देईल, पण वरची मुळी मर्यादित झालेली असेल. तर त्यासाठी कृपया तसं काही करू नका. त्याला पर्याय काय, तर तुम्ही जे काही आपण पहिलं बेडमध्ये जे पाणी चांगल्या मोठ्या प्रमाणात सोडतो, बेडमधली सगळी तापमान काढून घेतो, तर तोच त्याला चांगला पर्याय. त्यानंतर तुम्ही जी लागवड करता, तर जर मल्चिंग टाकून नंतर मिरची लावली असेल, तर शेजारचं मिरचीचं कुठं पान त्या मल्चिंगला टेकतंय का ते बघा. तेवढ्या पुरतं मल्चिंग कट करा, टेकून देऊ नका. कदाचित असंही होतं की ड्रिपर किंवा ती ठिबकची नळीच त्या रोपाला चिकटलेली असते आणि तापमान मोठ्या प्रमाणात असतं. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात पाणी सोडता तोपर्यंत नळी गार असते. एकदा का पाणी बंद झालं की ती नळी उन्हाने गरम होते, मग त्यानंतरही ते रोपाला भाजवू शकते. तर तुमच्याकडं शेतामध्ये काय गोष्टी घडतायत याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा, ते तुमच्या लक्षात येईल. आणि तो मल्चिंगचा चटका बसतोय की त्या ठिबकच्या नळीचा बसतोय, तो एकदा तुम्हाला समजला की तुम्हाला हे करायची गरज नाही, जे की पूर्णतः चुकीचं आहे असं मी मानतो. अजून एक गोष्ट शेतकऱ्यांकडून होते की जे आपण पाहिलं की शेतकऱ्यांना रोपं कोलमडण्याची समस्या येते. मग रोपं कोलमडण्याचं कारण काय हे शेतकरी न विचार करता कोको आपलं जे काही मल्चिंग केलेलं असतं, तर मल्चिंगचा जो होल आहे त्याच्यात रोप लावतात आणि त्यानंतर त्याला वरून मातीने दाबून टाकतात. म्हणजे लिपून घेणे, थोडक्यात आपण म्हणतो लिपणे. तर तो लिपण्याचा प्रकार ते करतात. तर ती एक सगळ्यात चुकीची पद्धत आहे. लिपण्याचा प्रकार केल्यामुळे तुमचं रोप कोलमडण्यापासून अजिबातही थांबू शकत नाही. त्याला कारण सांगतो. रोप कोलमडण्याचं कारण, ज्यावेळेस तुम्ही रोपाची लागवड करता त्यावेळेस जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या काही सुप्त किडी आहेत, खास करून कटवर्म किंवा ज्याला मोल क्रिकेट, ह्या ज्या सुप्त किडी आहेत, ह्या किडी तिथं प्रादुर्भाव करतात आणि त्या कोवळ्या रोपावरच करतात. तुमच्या मिरचीच्या झाडावर करत नाही, मिरचीच्या रोपावरच करतात. मग त्यासाठी ज्या दिवशी तुम्ही लागवड करणार आहात त्याच्या आधी जे पाणी देता, त्या पाण्यातून शक्य झालं तर ज्याला खूप जास्त उग्र वास आहे असं एखादं कीटकनाशक, खास करून क्विनाल्फॉस सारखं, इकॅलेक्स सारखं जर तुम्ही सोडलं, तर तुम्हाला जमिनीमध्ये तो जो उग्र वास आहे तर तो तयार राहील. त्या उग्र वासामुळे त्या किडी तुमच्या रोपाला डॅमेज करणार नाही. कटवर्म किंवा जो मोल क्रिकेट हे त्या रोप जिथं जमिनीच्या बाहेर येतं तिथंच बरोबर कट करतात आणि त्याची हिरवी साल जी आहे, कोवळी साल, ते खाऊ शकतात. ती साल एकदा खाल्ली का ज्या बाजूला साल खाल्ली त्या बाजूनी ते रोप मोकळं होतं आणि ते दुसऱ्या अपोजिट साईडला कोलमडतं. वाऱ्याने कोलमडण्याची शक्यता खूप कमी आहे, पण यांनी कोलमडण्याची शक्यता जास्त आहे. आणि वाऱ्याने कोलमडू नये म्हणून आपण जे पाणी मर्यादित आणि बुंध्याजवळ दिले, त्यामुळे आपलं जो काही आधारमूळ आहे ते चांगलं वाढणार आहे. त्यामुळे वाऱ्याने कोलमडण्याची शक्यता नाही. होल लिपल्यामुळे काय होतं, तर त्याचं कारण सांगतो. जर तुम्ही मल्चिंग एअर टाईट केलेलं असेल सगळ्या बाजूनी आणि तुम्ही जर मातीने वरती लिपलं, तर ज्यावेळेस तुम्ही दिवसभर तिथं तापमान असतं, सकाळी जर जाऊन तुम्ही पाणी सोडायला गेला किंवा संध्याकाळच्या वेळेला जर त्या मल्चिंगमध्ये ठिबक चालवायला गेला, तर हवेची जागा पाणी घेतं. म्हणजे त्या उष्ण हवेला बाहेर पडण्यासाठी तुम्ही जागाच ठेवत नाही आणि ती मग त्या रोपाला डॅमेज करण्याची शक्यता वाढते. हा एक भाग. दुसरा भाग, का कधी पण तुम्ही ठिबकची नळी किंवा जिथं पाणी देता त्या जमिनीच्या जिथं पाणी दिलंय त्या पाण्याच्या कक्षेपासून खाली पाणी जातं. कधी पाणी वरती येत नाही, उताराच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने जातं. मग तुम्ही जे लिपलंय तर ते तुम्ही बेडच्या वर लिपलंय, तिथं कधीही पाणी येणार नाही. ती माती सतत कोरडी राहील आणि ती माती गरम होण्याची शक्यता वाढेल. ज्यावेळेस तुम्ही मे महिन्यात खास करून ज्यावेळेस ती माती जर गरम झाली, तर ती परत एकदा त्या रोपाचा जो काही कॉलर रिजन आहे किंवा त्याला आपण गळा म्हणतो, तर त्या गळ्याला गरम करेल आणि मग ते रोप कोलमडण्याची किंवा दगावण्याची शक्यता राहील. मग अशी रोपं पिवळी पडलेली दिसतात, अशी रोपं निस्तेज दिसतात, ते आपल्या लक्षात येतं. लिपल्यानंतर कोणीतरी शेतकऱ्याला अनुभव आलेला असतो की हे लिपल्यानंतर चांगली रोपं उभी राहिली आणि फायदा झाला, एक प्रकारे भर लागली. पण तो फायदा तुम्हाला जून महिन्यानंतर दिसेल. तो फायदा तुम्हाला मार्च एप्रिल नंतर दिसणार नाही. त्या 2-3 महिन्यामध्ये हे जे काही तुम्ही करताय तर हे कृपया करू नका, जेणेकरून तुमच्या मिरची पिकाचा धोका उद्भवणार नाही. तर ही एक काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. जसं आपण मार्केटमध्ये बघतो किंवा इतर शेतकरी जो काही प्रकार करतात, म्हणजे कप लावून किंवा बाकीच्या गोष्टी ज्या करत असतात, तर आपलं शंकेचं निरसन
तिथे सरांनी अगदी सोप्या भाषेत केलेलं आहे की आपल्याला कुठली गोष्ट करणं गरजेचे आहे आणि कुठली गोष्ट आपल्याला अवॉइड करायची आहे. ते सर अजून एक म्हणजे तुम्ही क्रॉप कव्हरचा एक विषय मगाशी सांगितला, परंतु म्हणजे शेतकऱ्यांना असं पण म्हणजे प्रश्न पडला असेल की क्रॉप कव्हर जे आहे ते आपल्याला कधीपर्यंत, जसं तुम्ही म्हटलं फ्लॉवरिंग स्टेज पर्यंत आपल्याला ठेवणं गरजेचं, नंतर काढायचं आहे. परंतु हे कुठल्या हंगामामध्ये गरजेचं आहे, म्हणजे पावसाळे असेल, हिवाळे असेल किंवा उन्हाळी असेल, तर कुठल्या हंगामाला आपल्याला ते क्रॉप कव्हर करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, लागवड करताना आपल्याला काही शेतकरी झिगझॅग पद्धतीने पण रोपांची लागवड करतात आणि काही सरळ लागवड करतात, तर कुठली लागवड पद्धत योग्य आहे? क्रॉप कव्हरच्या बाबतीत जसं अतुल सर तुम्ही बोलले की आपल्याला त्याचा सर्वाधिक फायदा हा उन्हाळ्यात होणार आहे. जर तुम्ही जी लागवड जानेवारी पासून पुढे जी करणार आहेत, तर जानेवारी पासून तर मे पर्यंतच्या लागवडीला तुम्हाला क्रॉप कव्हरचा फायदा प्रचंड होणार आहे. जे तुम्ही लागवड पावसाळ्यात करणार आहे तिला तुम्हाला फायदा नाही. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंतच्या लागवडीला क्रॉप कव्हरचा विशेष फायदा होणार नाही. म्हणजे मल्टिपल बेनिफिट म्हणतो. क्रॉप कव्हरनी एकच फायदा नाही होत, बरेच फायदे होतात. वाढ जोमदार होते, फुटवा चांगला होतो, कीड रोगापासून आपलं पीक संरक्षण. तर ते तुम्हाला जितके जास्त मल्टिपल बेनिफिट आहेत, तर ते तुमच्या जी लागवड जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलची आहे, 15 मे पर्यंतची तिला होईल. जी लागवड जून ते ऑगस्ट पर्यंतच्या लागवडीला फारसा फायदा होणार नाही. परत एकदा जी थंडीत लागवड आहे त्यावेळेस पण तुम्हाला फायदा होईल. कारण का, तर क्रॉप कव्हर मध्ये साधारण तापमान वाढण्यास सुद्धा मदत होते आणि ते वाढल्यामुळे वाढ एक जोमदार होते. तर तेवढे एक 3-4 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, फार तर ऑक्टोबर पर्यंत क्रॉप कव्हर टाकू नका. इतर जे काही उर्वरित दिवस आहे तिथं तुम्ही क्रॉप कव्हरचा फायदा घ्या. आता आपला दुसरा प्रश्न होता लागवड कशा पद्धतीने झिगझॅग आणि सरळ लागवड. तर आम्ही वारंवार सांगत असतो, ज्यांनी पहिल्यांदा ड्रिप केले त्यांचं ड्रिप अपेक्षा आहे, जर ते ISI मार्कचं चांगल्या कंपनीचं ड्रिप असेल तर ते चांगलं डिस्चार्ज एकसारखं पाणी देत असेल तर तुम्ही झिगझॅग पद्धतीकडे जाऊ शकता. परंतु ज्यांनी ड्रिप आपलं जुनं ड्रिप वापरताय दुरुस्त करून किंवा गेल्या 2-3 पिकाचं ड्रिप असेल, तर त्या शेतकऱ्यांनी असं गृहीत धरा की आपलं ड्रिपची इफिकॅसी किंवा आपल्या ड्रिपचं जे काही कार्यक्षमता आहे तर ती 100% नाही, ती 60% व 70% कुठेतरी येऊन थांबलेली आहे, ती कमी झालेली. तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सिंगल लाईन किंवा एकच रेषेत रोप लावा, तर तो तुमचा फायदा होईल. साधारणपणे आपण 2 ओळीतलं अंतर 4.5, 5, 6 फुटापर्यंत ठेवतो आणि 2 रोपातलं अंतर ड्रिप टू ड्रिप, तर ते शेतकरी खूप झिगझॅग केलं तर 1.25 फुटावर करतात आणि 1.5 फूट ठेवतात. तर ते 1.5 फूट एक ठीक अंतर आहे. 1.5 ते 2 फुटावर तुम्ही 2 रोपं लावा आणि जे ओळीतलं अंतर आहे तर ते 5 किंवा 6 फुटावर घ्या, तर ते संयुक्तिक राहील. झिगझॅग लागवड करून फारसा असा फायदा होतो असं काही नाही. झाडाचा विस्तार किंवा झाडाचा जो वाढ आहे तर ते होण्यासाठी साधारणपणे त्याला 1.5-2 फुटाचं गॅप असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मिरचीचे किती तोडे करणार आहे ते पण महत्वाचं आहे. उन्हाळ्यात जर लागवड असेल थोडं अंतर कमी केलं हरकत नाही मार्च एप्रिलच्या लागवडीला, पण तुम्ही जर मे नंतरची लागवड असेल तर तुम्हाला अंतर थोडं द्यावंच लागेल, कारण पुढे जाऊन पाऊस वाढेल त्यावेळेस झाडाचा विस्तारही तसा वाढलेला असेल. मग त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तो एक निर्णय तिथं घ्यावा लागेल. पण झिगझॅग पेक्षा सरळ लागवड ही सोपी जाईल असं मला वाटतं. आणि त्यात आपण जे मगाशी बोललो होतो की रेडीमेड मल्चिंग, ज्याला होल पडलेलं मल्चिंग बाजारात घ्यायचंय, तर ते तर तुम्हाला एका लाईन मध्ये असेल, एका लाईन साठी त्याचा वापर त्यावेळेस ते मल्चिंग तुम्हाला कोणते अवेलेबल होते याचा विचार करूनच आपल्याला पुढे ते लागवडीचा निर्णय घ्यावा लागेल. कदाचित आपण लागवड झिगझॅग केली, मल्चिंग तसं अवेलेबल नाही झालं तर ते थोडंसं आपल्याला काम करायला अवघड जाईल. निश्चितच म्हणजे क्रॉप कव्हर आपल्याला कधीपर्यंत वापरणं गरजेचं आहे, कुठल्या हंगामामध्ये वापरणं गरजेचं आहे ते सरांनी आपल्याला सांगितलं. आणि लागवड झिगझॅग पद्धत कधी करायची आणि सरळ पद्धतीमध्ये लागवड कधी करायची ते आपण ऐकलं. पण ते सर आता आपण समजा लागवड करण्यापूर्वी जे आपण बेड तयार करतो त्या बेड मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी भरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला करायचं एकदा मल्चिंग आपण आथरणार आहे त्याच्यानंतर आपण बेड मध्ये कुठलीच गोष्ट भरणार नाही, आपण ड्रीपवर सर्व नियोजन करणार आहे, तर त्यापूर्वी आपण कुठल्या गोष्टी वापरणं गरजेचं आहे? अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन आहे तर ज्याला बेसल डोस म्हणतो आणि आपण वारंवार त्याच्यावर चर्चा करतो की मुळीच्या कक्षेच्या खाली जो राहतो तो बेसल डोस, तो पायाभूत खतांचा डोस आणि तोच खरा पिकाचा पाया. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला बेड मध्ये खतं वापरणं गरजेचं आहे. मग त्यात काय वापरतात? समजा असं गृहीत धरा की तुमच्याकडे खूप कमी बजेट आहे किंवा तुम्हाला मिरचीमध्ये अनुभव जास्त नाही, तुम्हाला मिरची किती फायदा देते हे माहित नाही, तर तुम्हाला खूप कमी नियोजन करायचंय, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त निंबोळी पेंड तरी त्याच्यात टाकली पाहिजे. म्हणजे तिला पर्याय नाही. निंबोळी पेंड आपली जर काळी जमीन असेल तर 100-120 किलो आणि जर थोडीशी मुरमाड किंवा मध्यम जमीन असेल तर 150-200 किलो पर्यंत निंबोळी पेंड टाकली पाहिजे. निमॅटोड किंवा सूत्रकृमीची समस्या येऊ नये म्हणून हा पहिला विषय. त्यानंतर अजून आपलं थोडं बजेट आहे, तर त्या बजेटमध्ये आपल्याला जे पायाभूत खत आहे नत्र कमी परंतु स्फुरद आणि पालाश हे चांगलं असलं पाहिजे.
मग आपण म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅशची 1 बॅग, त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण समजा उदाहरण घ्या जून नंतर तर अगदी डिसेंबर जानेवारी पर्यंत, तर त्यावेळी सिंगल सुपर फॉस्फेट, आणि जानेवारी फेब्रुवारी नंतर लागवड करत असाल तर DAP सारखं खत जे आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्बोफ्युरॉन जे दाणेदार कीटकनाशक असतं, तर तेही 5 ते 7 किलो प्रति एकर आपल्या बेडमध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सूत्रकृमीची समस्या टाळता येते आणि थोड्याफार प्रमाणात थ्रिप्सवर त्याचा आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय होतो. तर या 4-5 गोष्टीचा अंतर्भाव आपण आपल्या बेड भरत असताना केला पाहिजे. शेणखत किंवा सेंद्रिय खत हे आपल्या पिकाला देणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडं त्याचा वापर आपण त्या बेडमध्ये या खतांसोबत केला पाहिजे. म्हणजे शेणखत असेल एखादा ट्रॉली, 1 किंवा 2 ट्रॉली जे काय असेल आपल्याकडे जेवढं शक्य तेवढं, तर ते. त्यानंतर निंबोळी पेंड 100, 150, 200 किलोपर्यंत. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAPच्या 2 बॅग, पोटॅशची 1 बॅग, त्यानंतर कार्बोफ्युरॉन किंवा कार्बोसल्फान जे काय वापरतोय ते, तर ते सगळं एकत्र करून आपण त्या बेडवर टाकलं पाहिजे. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाहिजे आणि चांगलं मिक्स झाल्यानंतरच मग त्याच्यावर ठिबक आणि मल्चिंगचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. पायाभूत खतांचा वापर आपण जर केला तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा जास्त होतो. ठिबकद्वारे आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने पाहूच, परंतु हे पायाभूत खतं आपल्या बेडमध्ये असणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे. बरं. आणि त्या दरम्यान मला असं वाटतं ह्युमिकयुक्त खतांचा वापर जरी करू केला शकतो म्हणजे आपण. करू शकतो. सेंद्रिय खताला पर्याय जसं की ॲग्रोस्टार कडे संचार आहे, तर बरोबर. ते आपण 20 किलो प्रति एकर, ज्यामध्ये आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी किंवा आपल्या जमिनीतले सूक्ष्मजीवाणू आहे, त्यांची हालचाल वाढवण्यासाठी ते मदत करेल. दुसरं जे पांढऱ्या मुळीसाठी किंवा मुळी चांगल्या रीतीने विकसित होण्यासाठी आपल्याकडे जसं भूमिका आहे, तर बरोबर. ते आपण 4 ते 10 किलोपर्यंत ते भूमिकाचाही वापर आपण करू शकतो. त्यानंतर जर आपण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लागवड करत असाल तर सल्फर असेल किंवा सेल्झिक असेल यासारखे अन्न घटक तेही त्यात समाविष्ट करणं हे आपल्याला फायदेशीर ठरतं. निश्चितच म्हणजे आता बेड आपल्याला बेडमध्ये कोणकोणत्या प्रकारची खतं हो. म्हणजे मिरची पिकाला आवश्यक आहे त्याचं आपण एक हो. म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु ते सर म्हणजे आता जे काही मिरची उत्पादक शेतकरी आहेत हो. आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय किंवा सर्वांची एक मेन समस्या मिरची पिकामध्ये जी येत असते हो. ते आपल्या सर्वांना माहिती आहे की ते म्हणजे व्हायरस. हो. मग तो व्हायरस मिरची पिकाचं उत्पादनामध्ये सर्वात घातक गोष्ट मानली जाते. जेणेकरून जे काही मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे हो. या एका गोष्टीमुळं पूर्णपणे बरोबर. कमी होऊन जातं. आणि म्हणजे व्हायरसची जी काही लक्षणं आहे किंवा थ्रिप्स किंवा इतर रस शोषक किडींमुळे जी काही पानांवरची जी काही लक्षणं दिसतात, तर याच्यातले फरक शेतकऱ्यांना जाणून घ्यायचा म्हणजे मला असं वाटतं ते महत्वाचं आहे आणि त्याच्या उपाययोजना काय करणं गरजेचं आहे? जसं तुम्ही विषय काढला की मिरची पिकामध्ये म्हणजे काय म्हणतो ना, नाण्याच्या 2 बाजू, एक बाजू मिरची आहे तर दुसरी बाजू व्हायरस आहे. व्हायरस आहे. आणि व्हायरस बद्दल खूप सारे गैरसमज आहेत. नक्की व्हायरस काय आहे? तर ते खूप कमी लोकांना किंवा खूप कमी लोकांच्या निदर्शनास येतं. आणि खरोखर व्हायरस असेल तर आपल्याला नियोजन वेगळ्या पद्धतीने करता येतं. पण व्हायरस व्यतिरिक्त काही 2-3 ज्या समस्या आहेत त्याच्यावर आपल्याला प्रतिबंध किंवा व्यवस्थापन आपण आजही करू शकतो. पहिली जी गोष्ट आपण पाहिली होती की रूट कॉइलिंग, ज्याचा उल्लेख तुम्ही पण केला होता. रूट कॉइलिंग, मुळं फिरल्यानंतर वरची पानं वाट्यासारखे होतात आणि झाड असं कोमेजून जातं आणि असं जखडल्यासारखं दिसतं. तर तो प्रकार आपण त्याला निर्मूलन त्याचं करूच शकत नाही. ती रोपं आपण उपटून फेकून दिली तरी चालेल. त्या रोपांची आपल्या शेतामध्ये अडचण करून काही फायदा नाही. त्या रोपापासून आपल्याला 5-10 मिरच्याच मिळणार आहेत. तिथं कुठेही आपल्याला 500 ग्रॅम 1 किलोपर्यंतचं उत्पादन येणार नाही. तर तो संपला विषय. म्हणजे तो तिथं पहिला व्हायरस वाटतो, परंतु तो व्हायरस नसून आपल्या चुकीच्या रोपांमुळे किंवा रोपांमध्ये झालेल्या विकृतीमुळे आलेली ही एक समस्या आहे. आता दुसरं एक, ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये खास करून लागवड असते किंवा आर्द्रता वाढली तर त्यावेळेस येणारा एक पिवळा कोळी, जो की डोळ्याने दिसत नाही, परंतु आपल्या मिरचीची जी काही पानं आहेत तर ती पेनाच्या रिफिल सारखी किंवा बुटाच्या नाडीसारखी अशी गोल होतात आणि लंबुळकी व्हायला चालू होतात. मग त्यावेळेसही शेतकरी घाबरतात, व्हायरस आहे. व्हायरस आला, आणि व्हायरस मग आला. व्हायरससाठी शेतकऱ्यांना माहिती आहे की व्हायरससाठी आपल्याला रस शोषक कीड व्यवस्थापन करायचे, तर त्या अनुषंगाने ते फवारण्या करतात. परंतु दुर्दैवाने त्यातलं एखादं कीटकनाशक कोळीनाशकाचं काम करत नसेल तर तो पिवळा कोळी आपल्या नियंत्रणात येणार नाही. तर मग तो पिवळा कोळी नियंत्रणात येण्यासाठी जसं की आपल्याकडे स्पिरोमेसिफेन किंवा सिकंदर सारखे कोळीनाशक आहे किंवा सल्फर सारखं जे की कोळीनाशक आहे, तर त्याचा अंतर्भाव आपल्याला आपल्या फवारणीमध्ये आणि खास करून जुलै-ऑगस्ट महिन्याच्या आसपास जी समस्या येते त्यात करणं गरजेचं आहे. मग आता हा दुसरी बाब, जी की व्हायरस नाही, आपल्या मिरचीचं उत्पादन आपण वाचवू शकतो, परंतु आपल्याला ती गोष्ट तिथं करणं गरजेचं आहे. तिसरी एक बाब येते की ज्यामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो आणि तो कसा ओळखायचा? तर ज्या मिरचीच्या पिकावर पानांवर ज्या शिरा आहेत तर त्या समुद्राच्या लाटासारख्या वर खाली किंवा झिगझॅग झालेल्या, तर तो फुलकिड्यांची ती एक समस्या आहे. तर तिथं आपल्याला फुलकिडे
टाळता येऊ शकतात किंवा नियंत्रणात आणता येऊ शकतात. फुलकिडे नियंत्रणात आणण्यासाठी आपण एक एकात्मक कीड व्यवस्थापनमध्ये आपण एक कार्बोफ्युरॉन किंवा कार्बोसल्फान सारखं जे काही कीटकनाशक आहे तर ते जमिनीत टाकलं होतं. बेड बनवताना आपण ते टाकलं होतं. दुसरं काय काम केलं होतं तर आपण मल्चिंगचा वापर केला. मल्चिंग यासाठी की फुलकिड्याचा जो जीवनक्रम आहे तर तो ते पूर्ण करत असताना त्याला वनस्पतीच्या पानावर सोबतच एकदा त्याचा जीवनक्रमात त्याला जमिनीतून परत एकदा वनस्पतीच्या पानावर हे जे त्याचं सर्कल आहे किंवा हे जे त्याचा प्रवास आहे तर तो कुठेतरी रोखायचा आपल्याला, तो थांबवायचा. त्यासाठी आपण मल्चिंग टाकलं होतं. मग तो एक आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. परंतु ते मल्चिंग सायंटिफिक करणंही गरजेचं आहे तितकंच. मल्चिंगचा होल आपला 2-2.5 इंचाचा न राहता काही काहींचा मल्चिंगचा होल अगदी मोठा असतो. मग त्यावेळेस आपण म्हणतो की मल्चिंग करून पण थ्रिप्स कंट्रोलमध्ये नाही आला. तर ती एक गोष्ट आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. मग तो थ्रिप्स टाळायचा असेल, मग थ्रिप्स टाळण्यासाठी आपल्याकडे भरपूर सारे रासायनिक उपाययोजना असतील, जसं की लॅम्बडासायलोथ्रिन असेल किंवा लॅम्बडासायलोथ्रिन प्लस थायोमिथोक्झाम सारखं किलेक्स सारखं असेल. तर असे मार्केटमध्ये किंवा स्पिनोसाइड असेल, स्पिनोटराम असेल यासारखे घटक बाजारात आहेत. तर ते आपल्याला वेळच्या वेळी वापरणं गरजेचं आहे. आणि हे वापरत असताना आलटून पालटून म्हणजे कधी कॉन्टॅक्ट असतील, कधी सिस्टमिक असतील, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा निवड करणं गरजेचं आहे. त्यातून आपण थ्रिप्स टाळू शकतो. आता शेवटचा आणि चौथा किंवा जो फायनल प्रकार आहे तर तो व्हायरसचा आहे, जो की रस शोषक किडीमुळे, मग त्यात मावा असेल, पांढरी माशी असेल आणि थ्रिप्स असेल, तीनही त्याला प्रसारित करत असतात. तर त्यामुळे येतो. त्यामध्ये पानं वाट्यासारखी झालेली दिसतात, पानांच्या शिराई वेड्या वाकड्या दिसतात आणि पूर्ण झाड निस्तेज कोमेजलेलं आणि जी पानं आहेत तर ती एकसारखं एकही पान आपल्याला दिसत नाही. आणि खास करून नवीन येणारी पानं, इथं ती समस्या येते. पानं फोल्डिंग व्हायला चालू होतात, पानाच्या कडा बंद व्हायला चालू होतं. तर ती जी समस्या येते ती खऱ्या अर्थाने व्हायरसची समस्या आहे. तिचा नियंत्रण नसून तिला व्यवस्थापन किंवा तिला टाळायचं असेल तर हे पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे आपल्या पिकावर न येऊन देणं हे सगळ्यात संयुक्तिक आहे. त्यासाठी आपण ज्यावेळेस रोपाची लागवड करतो त्यावेळेस आळवणीच्या माध्यमातून थायमिथोक्झाम असेल ते 30% वाला असेल किंवा 75% वाला असेल ते थायमिथोक्झामची आळवणी करू शकतो किंवा इमिडाक्लोप्रिड आणि फिप्रोनिल एकत्र असलेलं जे काही कॉन्स्टा असेल तर त्याची आळवणी आपण करू शकतो, जेणेकरून पूर्ण झाडामध्ये रोपामध्ये आपण ते कीटकनाशकाचं विष ठेवू आणि रस शोषक किडींचा जसा काही तिथं डंक येईल तसं ती कीड तिथल्या तिथं नियंत्रणात येईल, तिचं व्यवस्थापन होईल याची काळजी घेऊ. मावासारखी कीड असेल किंवा पांढरी माशी असेल याच्यासाठी आपण फ्लोनिकॅमाइड सारखे घटक असतील किंवा ऍसिटामाप्रिड असेल तर यासारख्या गोष्टी वापरू आणि ते आटोक्यात ठेवू. तर या गोष्टींचं व्यवस्थापन करू शकतो. थ्रिप्स येत असताना त्या पिकावर असलेला जो ताण आहे तर त्याचाही आपण विचार केला पाहिजे. पिकावर जो स्ट्रेस येतो, ताण येतो, तर त्या ताणाला म्हणजे जैविक अजैविक 2 ताण असतात. एक कीड रोगामुळे येणारे ताण आणि एक आपल्या एकंदरीत परिस्थिती म्हणजे तुम्ही जास्त तापमान, अति पाणी, अति थंडी यासारखे जे घटक कारणीभूत ठरतात. तर हे टाळण्यासाठी मग तो स्ट्रेस कमी करायचा आहे. मग तिथं सिलिकॉन सारखे घटक काम करतात. तिथं समुद्री शेवाळीसारखे अर्क यासारखे घटक काम करतात. ते तुम्ही वापरले पाहिजे. बाजारामध्ये कायनेटिन सारखे घटक आहेत. त्याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. फवारणीचं जे काही वेळापत्रक आहे त्यामध्ये परफेक्ट सारखं जे काही व्हायरस टाळण्यासाठी जे काही गोष्टी असतील त्याचाही आपण अंतर्भाव केला पाहिजे. तर या गोष्टींचा आपल्याला समन्वय ठेवणं आणि वापर करणं यातून आपण थ्रिप्स टाळू शकतो आणि थ्रिप्सला प्रतिबंध जितका करू तितकं आपलं पीक आपण जोमदार सशक्त ठेवू शकतो. शेतकरी बंधूंनो, म्हणजे व्हायरसवर तेजस सरांनी अगदी डिटेल जे आहे आता भाष्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपल्या मिरची पिकामध्ये येणारा जो बोकड्या आहे किंवा आपण म्हणजे लोकल भाषेमध्ये बोकड्या म्हणतो, हो. तो निश्चितच तो बोकड्या जो थ्रिप्सनी आलेला आहे किंवा थ्रिप्सनं किंवा लाल कोळी किंवा पिवळा कोळी जसं तुम्ही म्हटले ते कोळीचा प्रादुर्भाव आहे किंवा नक्की व्हायरसचे प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये झालेला आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी ओळखणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला जसं तेजस सरांनी सांगितलं आहे त्या पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि व्हायरस आल्यानंतर आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या मिरचीच्या झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीच्या उपाययोजना तेजस सरांनी अगदी सखोल या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं नियोजन म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपला जो आहे 9168681775 हा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पिकाची जी लागवडीची तारीख असेल किंवा तुमच्या पिकावरती जी आलेल्या समस्या असेल त्याचा जो काही फोटो आहे तो ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला पोस्ट करायचा आहे. आणि तेजस सरांनी जी काय आपल्याला सोल्युशन किंवा माहिती उपाययोजना दिलेली आहे ती आपण त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. परंतु मिरची पिकाचं जे बंपर उत्पादन घेण्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे की तोडणी. हो. ती आपल्याला कधी तोडणी केल्यानंतर त्याचं उत्पादन आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो हो. हे आपण शेतकरी बंधूंनो पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर म्हणजे आता जस्ट आपण चर्चा जी केली आहे की बेसल डोस मध्ये आपण काय काय कुठले कुठले अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे आहे त्याविषयी माहिती आपण घेतलीच. परंतु
जे काही विद्राव्य खतांचं नियोजन असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आणि रोग कीड व्यवस्थापन याची देखील चर्चा जी आहे ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तेजस सरांकडून जाणून घेणारच आहोत. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आज आपण म्हणजे हंगाम असेल, वाण निवड असेल किंवा लागवडीची पद्धत असेल, मल्चिंग असेल किंवा व्हायरस असेल, या सर्व गोष्टींची इत्थंभूत चर्चा जी आहे ते तेजस सरांकडून आपण करून घेतलेलीच आहे. आणि त्याविषयीची माहिती जी आपण आता तुम्ही ऐकलेली आहे त्याच्याविषयीचा जो कमेंट आहे, तुम्ही निश्चित तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. ही माहिती इतर शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी जरूर हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. तेजस सर, म्हणजे आता आपण जो पुढचा, जसं आपण शेतकऱ्यांना सांगितलं, पुढे जे आहे आपल्याला 2-3 गोष्टींची चर्चा करायची आहे. तोडणी जे बंपर उत्पादन आहे, रोग कीड व्यवस्थापन आहे, ते तेजस सरांकडून आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. धन्यवाद तेजस सर. धन्यवाद.